परिचय सांगू का नको? मी DYSP सुभाष ढवळे, मुक्ताईनगर. तर मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला काल एक इसम विशाल गणेशगीर गोसावी वय 24 वर्ष हे हरवल्याची तक्रार त्याच्या नातेवाईकाने दिली होती. मग ती तक्रार आम्ही आमचे पोलीस हवालदार सुरवाडी यांच्याकडे दिली होती. मग सुरवाडी यांनी चौकशी करत असताना लक्षात आलं की तो दुपारी त्याचा एक मित्र आहे ऋषिकेश आत्माराम धनगर याच्यासोबत होता. मग त्या ऋषिकेश आत्माराम धनगरला बोलावण्यात आलं. त्याच्याकडे विश्वासात घेऊन तपास केला. चौकशी करता करता त्याने सांगितलं की मी आणि माझा भाऊ आणि तसेच हा जो हरवलेला इसम आहे विशाल गोसावी, आम्ही शिरसाळ्याच्या हनुमान मंदिराला गेलो होतो. आल्यानंतर आम्ही तिथे दारू प्यायला बसलो होतो आणि तिथे झालेल्या भांडणामध्ये आम्ही चाकूने वार करून त्याला मारलेला आहे. दुसरा आरोपीचं नाव काय सांगितलं? दुसरा आरोपी त्याचा भाऊच आहे, आकाश आत्माराम धनगर आहे. तर मग ही घटना नेमकी कुठे घडली? ही घटना घडलेली आहे RR कॉलनी आहे, म्हणजे मुक्ताईनगर बोधवड रोडवर, त्या वृंदावन हॉटेलच्या अगोदर. तर तिथे मोकळी गार्डन आहे, त्या गार्डनमध्ये ते दारू प्यायला बसले होते. आरोपी अटकेत आहे का? आरोपी ताब्यात आहेत, गुन्हा दाखल करायची कार्यवाही चालू आहे. मग आम्हाला ही माहिती मिळाल्यानंतर तो खरं सांगतोय की खोटं सांगतोय. मग आम्ही 2 पंचांना बोलावलं आणि आम्ही सर्व गेलो आणि ते तिथे मृतदेह मिळून आलेला आहे. त्याच्यामुळे आता पंचनामा आमचं काम केलेलं आहे. पंचनाम्याचं आता गुन्हा दाखल करायचं काम चालू आहे. नक्की कशामुळे घटना घडली, काही आरोपींनी सांगितलं? घटना यांचं काहीतरी एका मुलीवर प्रेम प्रकरण होतं, परंतु सविस्तर माहिती अजून आमच्याकडे पोहोचलेली नाही. पण प्रेम प्रकरणातून हे झालेलं आहे एवढं नक्की आहे. मुक्ताईनगरमध्ये नगरपंचायतच्या निवडणुका लागलेल्या, आपण जनतेला कसं आवाहन कराल सर? नाही, हे जो प्रकार झालेला आहे हा वैयक्तिक भांडणातून झालेला प्रकार आहे. त्यामध्ये कुठलंही राजकारण नाही, कुठलाही पक्ष नाही. वैयक्तिक फक्त मुलामुलांचे एका प्रेम प्रकरणातून झालेलं भांडण आहे. त्याच्यामुळे आरोपी ताब्यात आहेत. त्यांच्या योग्य ती कायदेशीर कारवाई, कठोर कायदेशीर कारवाई पोलीस करणार आहेत. त्याच्यामुळे जनतेने याच्यामध्ये अजिबात तणाव घेण्याची गरज नाही आणि काय म्हणतात ना, शांतता राखण्याची विनंती आहे.